कोल्हापूरमधील अंबाबाई मंदिर विकासाचा सुधारित पहिल्या टप्प्याचा आराखडा सोमवारी राज्य सरकारला सादर केला जाणार आहे। यामध्ये मंदिर परिसरातील संवर्धन संबंधित कामे केली जाणार आहेत, तसंच सांडपाणी आणि विद्युत वाहिन्या, वॉटरप्रूफिंग आणि मंदिराच्या स्थापत्याचा समावेश असणार आहे। सांगलीमध्ये धूम स्टाईलनं सोन्याचे दागिने लंपास करण्यात आलेले। त्या प्रकरणी दोघांना अवघ्या 4 तासांमध्ये जेरबंद केलेले 13 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले। सोलापूरच्या मोहोळमधील टाकळी सिकंदरमध्ये विजेचा शॉक लागून एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे। गौसपात जावेद शेख असं याचं नाव आहे। पोहण्यासाठी गेलेल्या कॅनॉलमध्ये उडी मारली असता त्याला शॉक बसला। पंढरपुरात यंदाही वारकऱ्यांची वाट बिकट असणार आहे। वखारी ते पंढरपूर पालखी मार्गाचं काम रखडलंय। पालखी सोहळा एका महिन्यावर येऊन ठेपला तरीही काम अपूर्ण असल्याने नाराजी व्यक्त केली जाते। पंढरपूरमधल्या मंगळवेढा तालुक्यामधील लोणार इथं श्रीनाथ मस्कोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। यात्रेच्या निमित्तानं गावामध्ये जोगेश्वरी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। पारंपरिक गजडोल वाजवत ग्रामस्थ यात्रेमध्ये सहभागी झाले। त्यावेळेस आमदार समाधान आवताडे यांनी स्वतः गजडोल वाजवण्याचा आनंद घेतलेला आहे। सांगलीमध्ये मोराचा नाच कॅमेराबद्ध झालेला आहे। कुसगावामध्ये चिंचोलीमध्ये तब्बल 20 मिनिटं मोर लांडोरीला आकर्षित करण्यासाठी नृत्याविष्कार करत होता। अशोक जाधव यांनी पिसारा फुलवून नाचणारा हा मोर कॅमेराबद्ध केलेला आहे।